सो चला तर मग बघूयात आपण क्लॉसियस इनइक्वालिटी. तर त्याचं बेसिकली स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट असं आहे की फॉर एनी पॉसिबल प्रोसेस द सायक्लिक इंटिग्रल ऑफ डी कट क्यू अपॉन टी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. हे क्लॉसियसचं इनइक्वालिटीचं स्टेटमेंट आहे. मॅथमॅटिकली आपण कसं करू शकतो त्याला की सायक्लिक इंटिग्रल ऑफ डी कट क्यू अपॉन टी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. For any process, the cyclic integral of the d cut q upon t is less than or equal to 0. हे आता आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन क्लॉसियसने दिले. याच्यामध्ये डो कट क्यू काय आहे तर तो आहे हीट ट्रान्सफर आणि हा टी काय आहे, हा टी आहे द टेम्परेचर ॲट द पॉईंट व्हेअर दॅट पर्टिक्युलर हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस. त्या ज्या पॉईंटला हीट ट्रान्सफर झालं तर त्या पॉईंटचं टेम्परेचर आपण टीने डिनोट केलेले. चला तर मग बघूयात हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला जो क्लॉसियसने दिला आहे तो प्रूव्ह कसा करायचा. त्याच्यासाठी आपल्याला 2 थर्मल रिझर्वायर लागतील की ज्याच्यामध्ये आपण ह्या एनी प्रोसेस दाखवू शकतो. आता पर्टिक्युलर सायकलमध्ये 2 प्रकारच्या सायकल असतात, एक रिव्हर्सिबल सायकल असते आणि एक इरिव्हर्सिबल सायकल असते. तर त्या रिव्हर्सिबल सायकलला आणि इरिव्हर्सिबल सायकलला आपण एका कॉमन थर्मल रिझर्वायर्सच्या अंडर दाखवून त्याच्या प्रॉपर्टीज कशा गेन करता येतात आपण ते बघूयात. सो ते म्हणलं आहे की फॉर एनी प्रोसेस, तर त्याच्यामध्ये आपण 2 प्रोसेसेस बघू, फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस अँड फॉर इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता याच्यामध्ये 2 थर्मल रिझर्वायर आहे. पहिला रिझर्वायर आहे ॲट टेम्परेचर T1, दुसरा आहे ॲट टेम्परेचर T2. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की T1 शुड बी ऑलवेज ग्रेटर दॅन T2. म्हणजे T1 जो आहे त्याचं टेम्परेचर जास्त आहे T2 पेक्षा, म्हणजे T1 काय झाला सोर्स आणि T2 काय झाला सिंक. तर मग बघूयात पहिली प्रोसेस जी असणार आहे आपण ती रिव्हर्सिबल प्रोसेस बघू आणि दुसरी जी प्रोसेस असणार आहे ती असणार आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस. सो रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय होणार आहे, रिव्हर्सिबल प्रोसेसमधून इट विल टेक Q1 अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम द सोर्स विच इज ॲट द टेम्परेचर T1 अँड विल गिव अस द वर्क W रिव्हर्सिबल. इन द सेम वे इरिव्हर्सिबल सिस्टीममध्ये काय होणार, इट विल टेक वर्क from the source which is at temperature T1 and the amount of quantity of heat will be taken as Q1. So irreversible system मधून सुद्धा काही ना काही वर्क आउटपुट बाहेर येणार आहे, ते असणार आहे W irreversible. आता ह्या दोन्ही पण वेगवेगळ्या सिस्टीम आहे, दोन्ही वेगवेगळ्या सिस्टीममधून दोन्ही पण वेगवेगळे वर्क आउटपुट बाहेर येत आहेत म्हटल्यावर दोन्ही पण वर्क आउटपुटमधून जे काही हीट रिजेक्शन आहे सिंकला ते पण वेगवेगळं असणार आहे, ते पण आपण डिनोट करून घेऊ. रिव्हर्सिबल सिस्टीममधून जे आपण वर्क आउटपुट रिजेक्ट करणार आहोत इट विल बी डिनोटेड बाय Q2 आणि इरिव्हर्सिबल सिस्टीममधून जे काही आपण वर्क आउटपुट डिनोट करणार आहोत की जे सिंकला चाललं आहे इट विल बी डिनोटेड बाय Q2 इरिव्हर्सिबल. सो हे याचे बेसिक्स आहेत. आपण 2 सिस्टीम ड्रॉ केले आहेत, एक रिव्हर्सिबल सिस्टीम एक इरिव्हर्सिबल सिस्टीम आहे. सोर्स टेम्परेचर ॲट T1 आहे, सिंक टेम्परेचर ॲट T2 आहे, वेअर T1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन T2. याच्यातून Q1 रिव्हर्सिबल सायकलमध्ये त्याने काय केलं आहे, Q1 अमाऊंटची हीट घेतली आहे आणि आपल्याला वर्क आउटपुट दिलं आहे W रिव्हर्सिबल आणि त्याच्यातून आउटपुट जे रिजेक्टेड हीट झाली आहे सिंकला ती डिनोट केली आपण Q2 ने. सेम इरिव्हर्सिबल सायकलमध्ये काय होतं आहे, त्याने Q1 अमाऊंटची हीट घेतली आहे, W इरिव्हर्सिबल आउटपुट दिलं आहे आणि उरलेली जी काही हीट आहे Q2 रिव्हर्सिबल ती सिंकला चालली आहे. आपल्याला माहिती आहे की फॉर कार्नॉट सायकल efficiency of reversible cycle
is always greater than efficiency of irreversible cycle. सो याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की रिव्हर्सिबल सायकलची एफिशियन्सी जास्त आहे इरिव्हर्सिबल सायकलच्या पेक्षा. त्याच्या म्हणजे याचा अर्थ डायरेक्टली काय होतो, वर्क ऑफ रिव्हर्सिबल सायकल इज ऑलवेज ग्रेटर दॅन वर्क ऑफ इरिव्हर्सिबल सायकल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, वर्क ऑफ रिव्हर्सिबल सायकल इज ऑलवेज ग्रेटर दॅन वर्क ऑफ इरिव्हर्सिबल सायकल. म्हणजे याचाच डायरेक्टली काय होतो अर्थ की रिव्हर्सिबल सायकलमधून वर्क जर जास्त होत असेल तर हीट ट्रान्सफर हीट रिजेक्ट काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि इरिव्हर्सिबल सायकलमध्ये वर्क जर कमी तयार होत आहे तर हीट रिजेक्टेड काय होणार आहे, जास्त होणार आहे. सो याचाच अर्थ काय की Q2 इरिव्हर्सिबल इज ग्रेटर दॅन Q2. ही हीट ट्रान्सफर जास्त असणार आहे या हीट ट्रान्सफरपेक्षा. म्हणजे इरिव्हर्सिबलच्या सायकलचं हीट ट्रान्सफर जास्त असणार आहे रिव्हर्सिबल हीटच्या ट्रान्सफरनुसार. आता आपण बघूयात सायक्लिक इंटिग्रल दोन्ही पण सायकलचे. सायक्लिक इंटिग्रल कसे बघणार आता आपण बघू सायक्लिक इंटिग्रल फॉर रिव्हर्सिबल सायकल. फर्स्ट सायक्लिक इंटिग्रल फॉर रिव्हर्सिबल सायकल डो कट Q अपॉन T इज इक्वल टू काय असणार आहे. आता रिव्हर्सिबल सायकलमध्ये हीट गेन केली जाते फ्रॉम सोर्स आणि हीट रिजेक्ट केली जाते टू द सिंक. म्हणजे हे दोन हीट ट्रान्सफर जे आहे त्यांच्या दोघांचा डिफरन्स आहे. आता याच्यामध्ये सोर्समध्ये हीट ॲड होती, सोर्समधून हीट आपण गेन करतो म्हटल्यानंतर ते पॉझिटिव्ह येणार Q1 अपॉन T1 आणि सिंकला आपण देतोय म्हटल्यानंतर तिथं मायनस साईन येणार, मायनस Q2 अपॉन T2. आता हे त्याचं इक्वेशन झालं. बट ॲज वी नो दॅट फॉर रिव्हर्सिबल सायकल Q1 upon Q2 is equal to T1 upon T2 or Q1 upon T1 is equal to Q2 upon T2. आपण हीच व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये टाकली तर आपल्याला काय भेटणार, सायक्लिक इंटिग्रल ऑफ रिव्हर्सिबल सायकल डी कट Q अपॉन T इज इक्वल टू. आता सपोज मी Q1 Tच्या ऐवजी काय टाकणार आहे, Q2 अपॉन T2 टाकणार आहे. याच्या ऐवजी मी जर इथे टाकलं प्लस Q2 अपॉन T2 मायनस Q2 अपॉन T2, हे काय होणार, दोन्ही कॅन्सल. म्हणजे इथं काय होणार, 0. म्हणजे सायक्लिक इंटिग्रल ऑफ रिव्हर्सिबल सायकल ऑफ डो कट Q अपॉन T इज इक्वल टू 0. आता आपण बघूयात सेम फॉर इरिव्हर्सिबल सायकल. सायक्लिक इंटिग्रल ऑफ इरिव्हर्सिबल सायकल फॉर डो कट Q अपॉन T इज इक्वल टू, हे तर पॉझिटिव्हच राहणार आहे, Q1 T1 Q1 अपॉन T1 मायनस Q2 सायकल अपॉन T2. याला अजून जर सिम्प्लिफाय केलं तर सिम्प्लिफाय कसं होणार, अजून Q1 मायनस Q2 रिसायकल अपॉन. आता मी इथं काय केलं आहे, Q1 अपॉन T1 च्या ऐवजी काय केलं आहे, Q2 अपॉन T2 टाकलं. फॉर एक्झाम्पल Q2 अपॉन T2 मायनस
अपॉन T2. याला अजून सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. Q2 मायनस Q2 इररिसायकलेबल अपॉन T2. आता जर आपण याला जर बघितलं की Q इररिसायकलेबल इज ऑलवेज ग्रेटर दॅन Q2, म्हणजे Q2 मधून मायनस जर छोट्यामधून जर मोठा मायनस केला तर हे काय होणार, इट इज लेस दॅन 0. बट Q2 irrecyclable is always greater than Q2. Hence, cyclic integral of irrecyclable d cut Q upon T will be less than 0. सो आपल्याला हे एक इक्वेशन भेटलं सायक्लिक वरून, आणि हे दुसरं भेटलं जे सायक्लिक नाही त्याच्यावरून. मग आपण याच्यावरून कन्क्लुजन काय करू शकतो? कन्क्लुजन हे की व्हेन द सायक्लिक इंटिग्रल ऑफ डो कट टी अपॉन टी इज इक्वल टू 0 असतं, त्यावेळेस प्रोसेस काय असती, रिव्हर्सिबल. And when the cyclic integral of dou cut Q upon T ही लेस दॅन 0 असते, त्यावेळेस प्रोसेस काय असते, इररिव्हर्सिबल. याच्यातून अजून एक इम्पॉर्टंट थर्ड कन्क्लुजन आहे, when cyclic integral of dou cut Q upon T is greater than 0 असेल, then this is impossible cycle. सो आपण क्लॉसियस इनइक्वलिटी मध्ये काय काय बघितलं. क्लॉसियस इनइक्वलिटी ही समजायला खूप डिफिकल्ट टर्म आहे तशी. त्याच्यामध्ये काय असतं, फॉर एनी पॉसिबल प्रोसेस द सायक्लिक इंटिग्रल ऑफ डो कट क्यू अपॉन टी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असतं. त्याचं आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघितलं. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय आहे की सायक्लिक इंटिग्रल ऑफ डो कट क्यू अपॉन टी इज लेस दॅन इक्वल टू 0. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, आपण तेच प्रूव्ह केलं. हे लेस दॅनचं पण प्रूव्ह केलं इथं आणि इक्वल टूचं पण प्रूव्ह केलं इथं. याच्यामध्ये सोर्स असतो, सिंक असतो, आणि 2 रिव्हर्सिबल सिस्टमिक असते आणि एक इरिव्हर्सिबल सिस्टमिक असते. रिव्हर्सिबल सिस्टीममध्ये पण एक हीट इनपुट असतं, इरिव्हर्सिबल सिस्टीममध्ये सुद्धा एक हीट इनपुट असतं. त्याच्यामधून सुद्धा एक वर्क आउटपुट बाहेर पडत असतं. रिव्हर्सिबलमधून इरिव्हर्सिबलमधून पण एक वर्क आउटपुट बाहेर पडत असतं. दोघांचे हीट रिजेक्शन असतात सिंकला. सो याच्यावरून आपल्याला कळेल बेसिकली की क्लॉसियस इनइक्वलिटी का असते. थँक्यू.